आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 4 वाजता शिरपूर तालुक्यातील दहिवत ते तोंदे, भाटपुरा, होळनांथे, भोरखेडा, सावेर, अजनाड, भाटपुरा, बभळास, तोंदे, हिसाळे, महादेव, दौडवाडा परिसरात वादळी पाऊस, गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमध्ये केळी, पपई, गहू, मका, हरभरा यांसह रब्बी पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। अनेक गावांच्या रस्त्यावर झाडे कोलमडून पडल्याने वाहने तासनतास अडकून पडली तर अनेकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट हिरालाल परदेशी यांनी प्रशासन व विमा कंपन्यांना तातडीने शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे। दरम्यानला गंभीर घटनेची तातडीने दखल घेत शिरपूर महसूल प्रशासनाने युद्ध पातळीवर यंत्रणा सक्रिय केली आहे। तहसीलदार महेंद्र माळी यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली असून थाळणे, अजनाड, सावेर, बभळास, तरडी, होळनांथे, भाटपुरा आदी गावातील तलाठी व कृषी सहाय्यकांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शेतकरी आता त्वरित मदत व नुकसान भरपाईकडे आशेने पाहत असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र या सर्व प्रकरणात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अधिकृत पंचनाम्यानंतर नुकसानीचा अंदाज व्यक्त करणे शक्य होणार आहे।